हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो आणि हजारो क्रांतिकारकांना ज्यांनी प्रेरणा दिली, त्यांच्यामध्ये क्रांतीचा संचार केला आणि संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध एक मोठी बंडाची लहर ज्यांनी तयार केली, ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज त्यांच्याच नावाने या ठिकाणी उद्घाटित होत असलेल्या अभ्यास व संशोधन केंद्राच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णनजी, आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी, आपले IT आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारजी, मुंबई विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णीजी, प्रकुलगुरू डॉक्टर अजय भामरेजी, त्याचप्रमाणे कुलसचिव डॉक्टर प्रसाद कारंडेजी, समोर उपस्थित असलेले आमदार अतुल भातखळकरजी, आमदार पराग अळवणीजी, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय महत्त्वाचे असे 2 कार्यक्रम आपण आयोजित केले होते। एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 142व्या जयंतीचं निमित्त साधून त्याच्या पूर्व दिवशी एक अतिशय चांगलं अभ्यास व संशोधन केंद्र याचं उद्घाटन आणि त्यासोबत छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीताचं पुरस्कार वितरण, की जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि हे दोन्ही कार्यक्रम माननीय देशाचे गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांच्या हस्ते होणार होते। मात्र आशिषजींनी मगाशी सांगितलं की आज मुंबईचं वेदर आणि दिल्लीचं वेदर या दोन्हीमुळे त्यांना लवकर या ठिकाणून उडान घ्यावं लागलं, कारण पद्म पुरस्कार हा त्यांच्या गृह विभागाच्या वतीनं आयोजित होतो आणि तो पुरस्काराचा कार्यक्रम आज असल्यामुळे त्यांना तिथे आयोजक म्हणून उपस्थित राहणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं। पण त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रती त्यांची निष्ठा ही प्रचंड आहे। आपल्याला माहिती आहे की अमितभाई शहा ज्या ठिकाणी बसतात त्यांच्या पाठीमागे 2च चित्र लागलेली आहेत। एक आहे आर्य चाणक्यांचं आणि दुसरं आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं। त्यामुळे सावरकरांच्या प्रती प्रचंड भक्तीचा भाव हा त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांना जरी इथे येता आलं नाही तरी त्यांनी जो राज्यगीताचा सन्मान करायचा होता तो कार्यक्रम आपलं जे सावरकर ट्रस्ट आहे त्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न केला आणि मला विशेषत्वाने सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करा आणि पुढच्या अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाला आणि विशेषतः जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलता येईल अशा कुठल्याही कार्यक्रमाला यायला मला आवडेल आणि म्हणूनच त्यांच्या वतीनं मी आज ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय। आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एकूण जीवन हे अत्यंत प्रेरणादायी आहे। अगदी लहानपणी शपथ घेऊन स्वातंत्र्याच्या समरामध्ये उडी मारणारे सावरकर अभिनव भारत सारखी एक संस्था तयार करून अगदी कमी वयामध्ये, ज्याला इंग्रजांच्या भाषेत सिक्रेट सोसायटी म्हणतात, अशा प्रकारची संस्था तयार करून त्यातनं भारतीयत्व आणि भारतीय स्वातंत्र्य या संदर्भात जागरण करणं, संघटन करणं आणि त्यातून क्रांतीला चालना देणं अशा प्रकारचं कार्य त्यांनी सुरू केलं। आणि हे कार्य करत असतानाच आपल्याला माहिती आहे की लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रांतीच्या कार्याला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चालना दिली। इंडिया हाऊसच्या माध्यमातून
अनेकांना क्रांतीचं स्फुरण त्यांनी दिलं. तिथनं भारतामध्ये बंदुका पाठवणं, लिटरेचर पाठवणं, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. आणि विशेषतः जोसेफ मॅझिनीचं जे आत्मचरित्र होतं त्याचं त्यांना फार आकर्षण होतं. त्यामुळे त्याचं त्यांनी एक प्रकारे भाषांतर केलं आणि त्यातनं क्रांती कशी केली पाहिजे या संदर्भातले धडे हे देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. आपल्याला माहिती आहे की 1857च्या युद्धाला सिपॉय म्युटिनी म्हटलं होतं, शिपायांचं बंड. स्वातंत्र्यवीर सावरकर पहिले असे व्यक्ती होते की ज्यांनी सांगितलं हे शिपायांचं बंड नव्हतं, हे भारतीय स्वातंत्र्याचं समर होतं, स्वातंत्र्याचा लढा होता, भारतीय स्वातंत्र्याकरता हे सगळे लढले होते. आणि त्यांनी आपल्याला कल्पना आहे की जी काही भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पानं अशा प्रकारचं जे पुस्तक लिहिलं, या माध्यमातनं इंग्रजांनी जो आपला इतिहास पूर्णपणे त्या ठिकाणी खराब केला होता, जो डिस्टॉर्ट केला होता, त्याला खऱ्या स्वरूपात समाजापुढे आणण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक छापलंच जाऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला. अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याच्या आवृत्त्या छापण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी कधी मग इंग्लिश आवृत्ती करायची, कधी फ्रेंच आवृत्ती करायची, ती छापून त्याचं हस्तलिखित तयार करायचं. पण हे सगळं करून त्यांनी या गोष्टी भारतापर्यंत पाठवल्या आणि त्यांच्या या सगळ्या लिखाणाने भारतातल्या तरुणांच्या मनामध्ये अक्षरशः ज्वाला प्रज्वलित झाली आणि हजारो हजारो तरुण हे क्रांतीच्या मार्गाने देशाला स्वतंत्र करण्याकडे त्या ठिकाणी वळलेले आपण बघितले. आणि म्हणूनच इंग्रजांचा जर पत्रव्यवहार आपण बघितला तर त्या पत्रव्यवहारात ते असं म्हणतात की सर्वात खतरनाक जर कोणी क्रांतिकारी असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. याला जर आपण मोकळं ठेवलं तर या देशामध्ये हा आपल्याला राज्य करू देणार नाही. याच्या शब्दांमध्ये, याच्या कृतीमध्ये आणि याच्या संघटनेमध्ये एवढी शक्ती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हा व्यक्ती संघटन उभा करेल की आपल्याला ते पेलवणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की त्यांची डिग्री काढून घेणं, त्यांचं बॅरिस्ट्री काढून घेणं, त्यांना त्या ठिकाणी अटक करणं, अशा अनेक गोष्टी. आणि मग वेगवेगळ्या ज्या घटना झाल्या त्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता, अशा प्रकारे त्या ठिकाणी खटला त्यांच्यावर चालला. अर्थात त्यातल्या काही गोष्टींना त्यांची प्रेरणा होतीच, ती नाकारता देखील येत नाही. पण त्याचा एक खटला चालवून आणि त्यांना जी अटक करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचा उल्लेख आशिषजींनी केला की अटक करून परत आणत असताना त्या पॅरिसच्या जवळ त्यांनी मार्सेलिसच्या बेटाजवळ जी काही उडी मारली, ऐतिहासिक उडी ज्याला आपण असं म्हणतो, आणि ते त्या ठिकाणी बंदरावर पोचले. खरं म्हणजे इंग्रज त्या ठिकाणी त्यांना अटक करू शकत नव्हते, पण फ्रेंच पोलीस इंग्रजांच्या म्हणण्यात आले आणि स्वातंत्र्यवीरांना अटक झाली. ती जर अटक झाली नसती तर कदाचित भारताचा इतिहास हा अजून वेगळ्या प्रकारे बदलण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. पण बघा या व्यक्तीमध्ये काय दुर्दम्य आत्मविश्वास होता, आत्मबल होतं की ज्यावेळी त्यांना पकडलं आणि आता सर्वस्व संपलेलं आहे ही त्यांना अनुभूती झाली, पिंजऱ्यामध्ये टाकलेलं होतं, आता जिवंत ठेवणार नाहीत किंवा अनंत यातना देतील, त्यावेळी आपल्या मनाला समजवण्याकरता आणि आपलं आत्मबल प्राप्त करून घेण्याकरता अनादि मी अनंत मी सारखं एक गीत ते लिहितात आणि ते गीत त्या ठिकाणी ते म्हणतात. ही जी आत्मशक्ती त्यांच्यामध्ये होती, मला असं वाटतं याच्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे वेगळेपण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांना ज्यावेळी खऱ्या अर्थानं जन्मठेपेची शिक्षा झाली आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातले ते एकमेव असे स्वातंत्र्य सेनानी आहेत की ज्यांना एकाच वेळी 2 जन्मठेपेच्या शिक्षा, म्हणजे 2 वेळा तुम्ही जन्मठेप भोगा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यावेळेस खरंच आहे मगाशी सांगितलं की ते म्हणाले तुमचं सरकार राहील का इतके वर्ष, पण त्याच वेळी त्यांनी हे देखील म्हटलं होतं की मला या गोष्टीचा आनंद आहे, मला 2 जन्मठेप दिल्या, याचा अर्थ ब्रिटिशांना देखील पुनर्जन्मावर विश्वास झालेला आहे आणि म्हणून मला 2 जन्मठेप दिलेले आहेत. अशा प्रकारे इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये देखील त्यांचा जो आत्मविश्वास होता हा अत्यंत महत्वाचा होता. खरं म्हणजे त्या अंदमानच्या जेलमध्ये त्यांना नेल्यानंतर अंदमानच्या त्या अतिशय छोट्याशा कोठरीमध्ये आपण सगळ्यांनी आपल्यापैकी आता जाऊन पाहता येतं, पण त्या काळातली ती कोठरी आणि अंदमानचं जेल म्हणजे अक्षरशः ते बेट होतं, त्याच्यावर काहीच नव्हतं.
आणि हिंस्र शापवध वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अतिशय भयानक अशा प्रकारच्या व्यवस्था, मोठे त्या ठिकाणी मच्छर, अशा प्रकारची अवस्था, जगणं मुश्किल व्हावं, अंदमानमध्ये गेलेला व्यक्ती जिवंत परत येऊ नये अशा प्रकारची रचना या अंदमानच्या जेलची त्या काळामध्ये केली होती. आणि त्या जेलमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर हे पहिले कैदी असे होते की ज्यांना अनेक महिन्यापर्यंत एकांतवासाची शिक्षा होती. तुम्ही विचार करा की एकांतवास काय अवस्था असेल. एवढ्याशा एका कोठरीत टाकून दिलेला अंधार आहे आणि 6-6 महिने त्या ठिकाणी तुम्हाला माणसंच नाही माहिती, कोणाचाही कल्पनाच नाही. पण या व्यक्तीमध्ये काय दुर्दम्य आत्मविश्वास असेल की त्याही पूर्ण कालामध्ये त्यांच्या या सगळ्या अंदमानच्या जेलच्या सगळ्या जेल भोगत असताना त्या ठिकाणी कुठलीही पुस्तक नव्हतं, वही नव्हती, पेन नव्हती, एक गोटा होता, कोळसा होता, त्याच्या भरोशावर त्या कोठरीच्या भिंतीवर कविता लिहायची, ती पाठ करायची आणि मग मिटवून टाकायची, मग दुसरी कविता लिहायची, मग ती पाठ करायची, मिटवून टाकायच्या. शेकडो कविता त्या अंदमानच्या कालकोठरीमध्ये त्यांनी लिहिल्या. आणि आपल्याला माहिती आहे, जर आपल्यापैकी अनेकांनी माझी जन्मठेप हे त्यांचं एक पुस्तक किंवा आत्मचरित्र जर आपण वाचलं असेल तर त्या अंदमानच्या कारागृहामध्ये ज्यावेळी जनरल बारी सारखा एक अतिशय नालायक जेलर जो भारतीयांना अतिशय वाईट वागवायचा आणि काही ठिकाणी धार्मिक आधारावर एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात डिस्क्रिमिनेशन करायचा आणि अतिशय नरक यातना भोगाव्या लागायच्या, त्या नरक यातना भोगत बारीच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. पण कोलूचा बैल म्हणून दिवसभर काम केल्यानंतर आणि ती एक घाणेरडी भाकरी खाल्ल्यानंतर अपचन झालाय, शरीर साथ देत नाही आहे, अशाही परिस्थितीमध्ये त्या बारीशी संघर्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केला. आणि हा संघर्ष करून अंदमानच्या कैद्यांना देखील त्या ठिकाणी त्यांचे काही मौलिक अधिकार आहेत ते अधिकार मिळवून देण्याचं काम आणि त्या बारीचं महत्व कमी करण्याचं काम हे देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. त्यामुळे तिथे जी परिस्थिती होती, विचार करा की अंदमानच्या कालकोठरीमध्ये आपण जर इतिहास बघितला, अनेक स्वातंत्र्य सेनानी त्या ठिकाणी होते, पण यातले कित्येक स्वातंत्र्य सेनानी हे तिथल्या अत्याचारामुळे त्यांच्या मनावर, त्यांच्या बुद्धीवर परिणाम झाला. त्यातले अनेक लोक मानसिक रोगी झाले. पण स्वातंत्र्यवीर सावरकर सगळ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे होते. एकदाही त्यांच्या 11 वर्षाच्या काळात कुठेही निराशा दिसली नाही, तर आशेचा किरण म्हणून त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि इतर सगळ्या कैद्यांना त्या ठिकाणी त्यांचं पिटिशन करणं, त्यांना त्या ठिकाणी लवकर सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करणं, हे सगळं त्या ठिकाणी ते करत होते. आणि खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचा परिवार कसा होता बघा, की 2 बंधू दोघही काळ्या पाण्याची शिक्षा भोगून राहिले. कित्येक महिने दोघांना माहिती आहे की आपण याच जेलमध्ये आहोत, पण दोघांची भेट नव्हती. आणि ज्यावेळी त्यांची आपापसात भेट झाली, तो प्रसंगाचा विचार करा की 2 बंधू भारतीय स्वातंत्र्याकरता लढतायत, काळ्या पाण्याची शिक्षा भोगतायत आणि अनेक महिन्यानंतर त्या अंदमानच्या कारागृहामध्ये एकमेकाला भेटले. तो प्रसंग अक्षरशः आपल्या सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभा करणारा अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर एक अशा व्यक्तीचं नाव आहे की ज्या व्यक्तींनी जीवनामध्ये कधीही संघर्ष सोडला नाही. आणि म्हणूनच ज्यावेळेस काही मूर्ख लोक त्यांना माफीवीर म्हणतात, त्यावेळी त्यांच्या मला एवढंच सांगावं असं वाटतं की एकदा जाऊन 11 वर्ष नाही, 11 तास एकटे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कालकोठरीमध्ये घालवून दाखवा, मी तुम्हाला पद्मश्री देईन, तुम्ही ते देखील घालवू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मला तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तींचा आभार मानायचे आहेत की ज्या न्यायमूर्तींनी या लोकांना जागा दाखवली आणि सांगितलं यापुढे स्वातंत्र्यवीरांवर अशा प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी बोललात तर तुम्हाला आम्ही माफ करणार नाही, तुम्हाला शिक्षा देऊ. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टर होते, त्यामुळे ते ज्यावेळेस एखादा अर्ज दाखल करायचे त्यावेळेस त्या अर्जामध्ये कोर्टाची भाषा होती आणि त्या कोर्टाच्या भाषेत आजही युअर सिन्सिअरली किंवा जे काही लिहावं लागतं ते त्याच्यावर लिहायचे. याचा अर्थ त्यांनी माफी मागितली. अशा प्रकारे जर कोणी घेत असेल तर हे चुकीचं आहे असं आता सर्वोच्च न्यायालयाच्या जजने देखील सांगितलं. मला विश्वास आहे की किमान आता तरी हे जे मूर्ख लोक आहेत, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल नको त्या गोष्टी बोलतात, यांना थोडी अक्कल येईल.
पण त्यांना अक्कल येईल असं माझं म्हणणं हे देखील बाळबोध आहे. कारण ते झोपलेले नाही आहेत, ते जागे आहेत, झोपण्याचं सोंग करतायत. त्यांना हे माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जेवढं भय हे इंग्रजांना होतं तेवढंच भय यांना देखील आहे. स्वातंत्र्यवीरांची जाज्वल्य देशभक्ती, त्यांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व हे जर पुन्हा एकदा प्रस्थापित झालं तर आपले मनसुबे पूर्ण होणार नाही. म्हणून अशा प्रकारचा विचार करणारी ही मंडळी आहे. बंधू भगिनींनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेलमधनं बाहेर आल्यानंतरही आपल्याला माहिती आहे काही काळ ठाण्याच्या जेलमध्ये, रत्नागिरीच्या जेलमध्येही जर आपण जाऊन बघितलं तर इंग्रज सावरकरांना किती घाबरायचे हे आपल्या लक्षात येईल. त्याही ठिकाणी कोणाशी त्यांचा संपर्क येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा इंग्रजांनी केला. आणि त्यानंतर त्यांना जेव्हा जिल्हाबंदी टाकली, आपल्याला दादांनी आताच सांगितलं, ज्या प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी जाती प्रथेच्या विरुद्ध केलेलं आहे. आणि विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे जाती उच्छेदक निबंध हे सावरकरांनी लिहिलेले आहेत. हे जाती उच्छेदक निबंध जर आपण सावरकरांचे वाचले तर आपल्या लक्षात येईल की जाती प्रथा ही आपल्यामध्ये कशी आली, ती वैदिक धर्मात नव्हती, ती कशी आली, ती कोणी आणली, आणि खऱ्या अर्थानं ज्यांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं ते कोण होते आणि त्यांचं सामर्थ्य काय होतं, या सगळ्या गोष्टी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनी त्या काळामध्ये ज्यांना क्षुद्र मानलं जायचं त्यांच्या घरी पिण्याचं पाणी पिण्याकरता सावरकर स्वतः जायचे. त्यानंतर मग सावरकरांनी पंक्ती सुरू केल्या, पंक्तीभेद संपवा, सगळ्यांनी एका पंक्तीत जेवलं पाहिजे, त्यामुळे स्वतः जेवायला जायचे. त्या ठिकाणी इतरांना बोलवायचे, पंक्ती करायचे. पतित पावन मंदिरासारख्या मंदिराचं त्यांनी काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं की महाडच्या 14 तळ्याचा जो लढा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले, त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्षीदार म्हणून स्वतःच्या वतीनं सावरकरांना बोलवलेलं होतं. आणि सावरकरांच्या साक्षीत हा जो काही निकाल आला की 14 तळ सगळ्यांकरता उघड असेल, याच्यामध्ये जे महत्वाचे साक्षीदार होते, ज्यांच्या साक्षीने हा निर्णय कोर्टाने दिला, त्यातले एक स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यामुळे समरसतेच्या क्षेत्रामध्ये जे सावरकरांनी केलेलं काम आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह करा अशा प्रकारे एक प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की जोपर्यंत आपल्या समाजामध्ये आंतरजातीय विवाह आपण करणार नाही तोपर्यंत आपण जाती प्रथा संपवू शकणार नाही. आणि आपण जर इतिहास बघितला तर इतिहासामध्ये आपल्या देशाचं जे पतन झालं ते या प्रथेमुळेच आपलं पतन झालेलं आहे. आपण कोणाला तरी वर बसवलं, कोणाला तरी खाली बसवलं आणि यातनं आपली समता गेली, आपली समरसता गेली. आणि म्हणून ही समता आणि समरसता आणण्याकरता अशा प्रकारचे विवाह झाले पाहिजेत, याचा सातत्याने उल्लेख हा त्यांनी केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे, मगाशी कुलगुरूंनी देखील सांगितलं की मराठी भाषेमध्ये जे काही त्या ठिकाणी प्रमाण भाषा तयार करण्याकरता शब्द जे काही त्यांनी दिलेले आहेत, मग आम्ही ज्या विधिमंडळातनं येतो तो विधिमंडळ शब्द त्यांनी दिलेला आहे, अर्थसंकल्प शब्द त्यांनी दिलेला आहे, बोलपट शब्द त्यांनी दिलेला आहे, चित्रपट शब्द त्यांनी दिलेला आहे, दूरध्वनी शब्द त्यांनी दिलेला आहे, शस्त्रसंधी हा शब्द त्यांनी दिलेला आहे. असे हजारो शब्द आहेत. याचं कारण आपल्याकडे इंग्रज आल्यानंतर ज्या गोष्टी आल्या त्याला पर्यायवाची शब्दच नव्हते. इंग्रजांनी जे शब्द केले, इंग्रजांनी पेन्शन म्हटलं तर आम्ही पेन्शनच म्हणायचो, कारण त्यापूर्वी नोकरी नव्हती. निवृत्ती वेतन हा शब्द सावरकरांनी मराठीला दिलेला आहे. त्यामुळे असे हजारो शब्द आपल्याला सांगता येतील की जे शब्द सावरकरांनी या ठिकाणी आपल्याला दिले आणि त्यातनं मराठी भाषेला समृद्ध करण्याचं, त्याला एक प्रकारे भाषा शुद्धीचं काम हे देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्मावर केलेलं लिखाण हे त्यांची विज्ञाननिष्ठता दाखवते. सावरकरांनी प्रत्येक गोष्टीला, रूढीला, प्रत्येक गोष्टीला चॅलेंज केलेलं आहे की याचा अर्थ सांगा, हे का करायचं सांगा, याच्यातलं विज्ञान सांगा. आणि ज्यात विज्ञान नाही ते मला मान्य नाही हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. कुठली गोष्ट अंधतेने त्यांनी स्वीकारली नाही. विज्ञाननिष्ठता ही त्यांच्या ठाई होती. त्या विज्ञाननिष्ठतेतून त्यांनी खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण लिखाण केलं, आपले विचार मांडले. आणि म्हणूनच त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, आपण अनेक वेळा म्हणतो की ही वॉज नॉट अ पर्सन, ही वॉज अ इन्स्टिट्यूशन. तशा प्रकारे हे व्यक्ती नव्हते, स्वातंत्र्यवीर सावरकर एक संस्था होते. आणि म्हणूनच आज हे अतिशय औचित्यपूर्ण आहे. मी चंद्रकांत दादा आपलं आणि मुंबई विद्यापीठाचं मनापासून अभिनंदन करेन आणि कुलपती आपल्या राज्यपालांचंही अभिनंदन करेन की आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
नावाने अभ्यास आणि संशोधन केंद्र, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातल्या विविध पैलूंमध्ये इतकी ताकद आहे की त्यातल्या एकेका पैलूवर 25-25 वर्ष आपल्याला संशोधन केलं तरी देखील आपण ते पूर्ण करू शकणार नाही. अशा प्रकारचं ज्यांचं कार्य होतं त्यांच्या नावानं हे संशोधन केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे. मी राज्य सरकारच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की या संशोधन केंद्राकरता जो काही निधी लागेल तो आम्ही कधीच अपुरा पडू देणार नाही. हे चांगल्यात चांगलं संशोधन केंद्र आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न आपण करू. या निमित्ताने आशिष शेलारजी, एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जरी मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची डिग्री परत केली तरी इंग्रजांनी त्यांचा बारॅट लॉ म्हणजे बॅरिस्टरची डिग्री जी रद्द केली होती ती अद्यापही त्या विद्यापीठाने परत दिलेली नाही. त्यामुळे आता याच्या पुढे आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि एक याची आपण लढाई सुरू केली पाहिजे की हा किंवा पत्रव्यवहार सुरू केला पाहिजे. आणि मला असं वाटतं मुंबई विद्यापीठाचं जे हे आता नवीन अध्यासन किंवा केंद्र आपण चालू करतोय त्यांनीच आम्हाला या संदर्भातली एक पूर्ण डोजियर तयार करून द्यावं की ज्या डोजियरच्या भरोशावर आपण एक त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये पत्रव्यवहार सुरू करू आणि हा प्रयत्न करू की त्यांचा जो मान होता बॅरिस्टर म्हणून तो मान मरणोत्तर तरी त्यांना मिळाला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा आपल्या मुंबई विद्यापीठाचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.